इथे फिरताना आपण अगदी सहज 12व्या शतकात जाऊन पोहोचतो. इथले दगड, नक्षीकाम, कलाकृती बोलू लागल्या तर फक्त त्यांच्या निर्मितीचा इतिहास सांगणार नाहीत, तर अशा एका भव्यतेचं वर्णन करतील ज्यात दडलीये अफाट क्षमता, पराकोटीची अचूकता, नेत्रदीपक विशालता. मंदिराच्या काठावर येऊन पोहोचलो. पूर्वेला लालेलाल झालं होतं. अंकोरवटचा सूर्योदय आणि सूर्यास्तही त्याच्या इतर सगळ्या वैशिष्ट्यांसारखाच जगप्रसिद्ध आहे. भव्य, नेत्रदीपक अशी विशेषणं कमी पडतील अशा वास्तूत आज मी संपूर्ण दिवस घालवायला चाललोय. जगातलं सर्वात मोठं हिंदू टेम्पल हे कंबोडियामध्ये आहे. जेव्हा मला कळलं तेव्हा बरीच वर्ष माझी इच्छा होती इथे यायची, आणि आज तो दिवस आलाय. अंकोर ही खमेर राजवटीची राजधानी पूर्वी यशोधरपूर म्हणून ओळखली जायची. राजा सूर्यवर्मन दुसरा आपलं कर्तव्य बजावत असतानाच जगाच्या इतिहासात आपली राजवट एका वेगळ्याच कारणाने कशी अधोरेखित होईल याची स्वप्न बघू लागला. आपल्या कारकिर्दीत असं काहीतरी घडलं पाहिजे ज्याचा विचार सुद्धा कोणी केला नसेल. असं काहीतरी घडलं पाहिजे, घडवलं पाहिजे. त्यातूनच साकारलं हिंदूंचं सर्वात मोठं विष्णू मंदिर. मंदिरांचं नगर याला व्रह विष्णुलोक किंवा परम विष्णुलोक म्हणूनही ओळखलं जाईल. स्थापत्य, संकल्पना, कला, खगोलशास्त्र, भूमिती अशा विविध विषयांच्या पायावर मंदिर उभं असल्याचं जाणवतं. त्या विषयाचा खूप सखोल अभ्यास करूनच मंदिराचं बांधकाम केलं गेलंय. हिंदू मंदिर म्हणून बांधकामाला सुरुवात झाली असल्याने पुराणातले मेरू पर्वत, समुद्र मंथन हे संदर्भ डिझाईनसाठी घेतले. मुख्य 5 मंदिरांचा समूह फाशाच्या खेळातल्या 5 सारखा आहे. मध्ये मुख्य विष्णू मंदिर आणि बाजूला 4 इतर मंदिर. हे मधलं मंदिर म्हणजेच मेरू पर्वत. मंथन प्रसंगात क्षीरसागर आलाच. तो इथे कसा दाखवायचा म्हणून मंदिराच्या भोवती पाण्यासाठी खंदक खोदले. या खंदकामुळे मंदिराचं नैसर्गिक स्तरावर अनेक वर्ष संरक्षण झालं असं म्हटलं जातं. संपूर्ण मंदिर समूह 3 मजल्यांचा बांधला. पायऱ्यांनी त्यांना उंची दिली. या प्रत्येक प्रांगणात अनेक देवदेवता, शिल्प, स्तंभ कोरले. मुख्य मंदिर 3ऱ्या मजल्यावर. मंदिराच्या गोपुरांवर सृष्टीचा निर्माता ब्रह्माचे मुख कोरले. मंदिर समूहात शंकराचं मंदिरही होतं. विष्णू मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 3 सज्जे बांधले. या प्रत्येक सज्जात उत्कृष्ट कोरीव काम केलं. एका सज्जाच्या भिंतीवर महाभारत युद्ध प्रसंग, राम रावण युद्ध, दुसऱ्याच्या भिंतीवर मंदिराचं निर्माण करता राजा सूर्यवर्मनची मिरवणूक आणि 3ऱ्या भिंतीवर समुद्र मंथन प्रसंग कोरला. मंदिरांचं नगर हळूहळू सजू लागलं. सलग 37 वर्ष याचं बांधकाम सुरूच होतं. सज्जांवर, भिंतींवर, स्तंभांवर असलेले कोरीव काम आजही तसंच आहे. प्रसंगानुरूप चेहऱ्यावरचे हावभाव, 2 व्यक्तींमधला, त्याच्या स्वभावामधला फरक, हे सगळे बारकावे व्यवस्थित कळून येतात. आता मूर्ती मात्र त्या मंदिरात नसून एका वेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. ज्या विष्णू मंदिरासाठी अंकोरवट ओळखलं जातं ती विष्णू मूर्ती रिस्टोर केलेली बघायला मिळते. काही भंगलेल्या अवस्थेत आहेत, काही रिस्टोर केल्यात. युद्ध, आक्रमणं, सत्तांतर, नैसर्गिक बदल याचा थेट परिणाम त्यांच्यावर झालेला दिसून येतो. संपूर्ण मंदिर समूह वालुकाश्म प्रस्तरांपासून बांधला. हे खडक लांबून वाहून आणले. 400 एकरात पसरलेल्या या नगराच्या निर्मितीला किती खडक लागला असेल अचूक मोजणी होऊच शकत नाही.
मंदिर पश्चिमाभिमुख बांधलं. सूर्योदय सूर्यास्त यांचे कोन साधले. मात्र हे मंदिर सूर्यवर्मन दुसराच्या कार्यकाळात पूर्ण झालं नाही. नंतर कंबोजमध्ये सतत युद्ध होत राहिली. आक्रमण, सत्तांतर यामुळे बराच काळ काम थांबलं. पुढे शतक समाप्तीच्या काळात राजा जयवर्मन 7वा याने मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं. पण रूढार्थाने ते हिंदू मंदिर राहिलं नाही. तोपर्यंत कंबोजमध्ये बौद्ध धर्म आला होता. मंदिराच्या बांधकामात बौद्ध धर्माच्या खुणा, प्रतीक, प्रतिमा दिसू लागल्या. आता त्याला हिंदू आणि बौद्ध स्थापत्य कलाकृती म्हणतात. मुख्य मंदिराच्या लांब असलेली मंदिरं सुस्थितीत नाहीत. त्यांची बऱ्यापैकी पडझड झालेली दिसते. इतकी माहिती साठवता साठवता दमून गेलो. आजचा दिवस इथेच संपवायचं ठरवलं. ह्या अंकोरवट मंदिराचं प्रेम काही मला स्वस्थ बसू देईना. मी आज पुन्हा आलोय हे मंदिर बघायला. जवळपास 400 एकरमध्ये पसरलेलं आहे आणि 250 मंदिर आहेत. त्यामुळे किती बघू आणि किती नको असं इथे होतं. 12व्या शतकानंतर मंदिर नगर जणू काही काळाच्या ओघात हरवलं. त्याची भव्यता झाकली गेली. नाही म्हणायला मध्ये मध्ये काही बौद्ध भिक्खू, नंतरच्या काळात काही प्रमाणात परदेशी अभ्यासक येत होते, पण ते प्रमाण अत्यल्प होतं. त्यामुळेच लांबवरची मंदिरं अधिकच दुर्लक्षित राहिली. त्यांच्यावर जंगलाने विळखा घातला. झाडांच्या आड ती पूर्णतः लपली. इथे असं काही भव्य दिव्य असेल याची जगाला कल्पनाच नव्हती. कंबोडियावर फ्रेंचांचं राज्य आलं आणि एक घटना अशी घडली ज्यामुळे मुख्य मंदिरासह इतर संपूर्ण अंकोरवट जगासमोर आलं. हे मंदिर बरीच वर्ष काळाच्या पडद्याआड होतं. एक नॅचरलिस्ट फ्रेंचमन इथे काही किडे शोधत होता या जंगलांमध्ये. तेव्हा त्या जंगलांमध्ये फिरत असताना त्याला अचानकपणे हे मंदिर दिसलं आणि त्यानंतर पुन्हा ते उजेडात आलं. पण इतक्या वर्षांमध्ये इथे एवढं जंगल वाढलेलं, एवढी झाडी वाढलेली की ती झाडांची मुळं त्या मंदिरांच्या दारापर्यंत, भिंतींपर्यंत खोलवर गेलेली आहेत. जग ही अद्भुत निर्मिती बघून भारावून गेलं. इतक्या अमूल्य कलेचा पर्यायाने एका कालखंडाचा इतिहास जतन करून ठेवण्यात मानव समूह कमी पडला या जाणीवेने आता सगळे या मंदिर समूहाच्या रेस्टोरेशनच्या कामात जुंपले आहेत. आपल्या भारताने सुद्धा एका मंदिराच्या रेस्टोरेशनची जबाबदारी उचलली आहे. पहाटे 4 वाजता उठून इतर सगळ्या पर्यटकांसारखा मीही इथे आलो. आत शिरल्या क्षणी परकाल प्रवेश केल्यासारखं वाटलं. एका स्वप्नाने झपाटून जाऊन ही निर्मिती झाली आहे. त्यात किती हात झटत होते, कोण होते ते, कोणाचाही इथे उल्लेख नाही. सगळे अनाम कलाकार ज्यांनी हा कलाविष्कार निर्माण केला. आज आपण तो बघतो, थक्क होतो. अशी कलाकृती पुन्हा होणे नाही हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. मी त्याच्या भव्यतेत हरवून गेलो. अंकोरवाट बद्दल आपल्या चॅनलवर मराठीत ही सगळी माहिती देऊ शकलो याचं प्रचंड समाधान वाटतंय. DSLR कॅमेरा फोटोग्राफीचे सगळे बारकावे शिकूया अगदी सोप्या पद्धतीने. रानवाटाचे ऑनलाईन फोटोग्राफी कोर्सेस मराठीतून. नक्की सहभागी व्हा.